गदा हे बघ इथे आईच्या गावा इतकं वरच्यावर आणि आईला. जर हे गोल्ड असेल तर मित्रांनो, फायनली जाता जाता कसलं जबरदस्त नशीब पलटून गेलं आता. हे गाईज, मी धीरज आणि मी हर्षद तुमचं पुन्हा एकदा बोकोबाबी भंडार या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहोत सकाळी सकाळी एका सुंदर अशा बीच वर ज्याचं नाव आहे चिवला बीच, जे मालवण मध्ये आहे. ते तुम्हाला माहितीच असेल. इतर दिवसांमध्ये हे बीच पूर्ण खचाखच भरलेलं असतं, पण सकाळची वेळ असल्यामुळे सध्या आता कोण दिसत नाहीये आणि पावसाळा जवळ आल्यामुळे आता पर्यटक सुद्धा कमी झाले आहेत. मागच्या वेळेस सुद्धा आम्ही इकडे आलो होतो, आपण त्या साईडला आलो होतो. यावेळी आम्ही असं ठरवलं की आता या पुढचा हा एरिया आहे, तो पुढचा पॅच आहे, तो आपण मेटल डिटेक्टिंग करणार आहोत. आपण बघूया आजच्या भागामध्ये आपल्याला काय सापडतंय. व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि या चॅनल वर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. हळूहळू आता सूर्योदय होत आले. आम्ही आलो होतो तेव्हा पूर्ण काळोख होता, पण सगळा सेटअप वगैरे करेपर्यंत वेळ गेला. तर बघूया पहिली रिडिंग कधी येते. मशीन चालू झाली आहे आणि हे बघा, मशीन चालू करताच एवढे सगळे कुत्रे आले. डॉगीज आम्हाला बघायला, आवाजाला बघून आले त्या मशनीच्या. हा, त्यांना वाटलं काय आहे आणल्याने. तर बघू कसा असतात दिवस जातोय, काय मिळतंय की नाही काय माहिती. लास्ट टाइम मोबाईल मिळाला होता मला आठवतंय. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा. तर हा म्हणाला की आपण एंट्रन्स पासून सुरुवात करूया, कारण इथूनच सगळे पर्यटक खाली येतात समुद्रात. बघा हे बघ आहे पहिली रिडिंग. आई शपथ, आली फायनली पहिली रिडिंग, ज्याची आम्हाला आतुरता होती खूप. थांब पीओव्ही स्टार्ट करू. खान सुरू कर. काहीतरी आहे रे, काहीतरी आहे. खोल आहे, पण पहिलंच रिडिंग मोठं आलं. ए नाही, काठी आहे. हे बघा, काहीतरी आहे, लोखंडाचा पीस आहे. ऐगो खिळा आहे. थांब हळू, खिळा आहे त्याला. ग्लोव्स घाल. आधी काढतो, आता ग्लोव्स घालतो पुढच्या वेळेला. हे बघ, पूर्ण लोखंड. ए काय आहे? समजलं काय आहे. खिळे आणि ही घोड्याची नाल आहे. हड, हे बघ, लोखंडी आहे पण नाही जड नाही, आहे. होय होय, घोड्याचीच नाल आहे बघ. खिळे आहेत बघ, असं मी बघितलेलं असे यू वाले. येस, मित्रांनो, हा नाल म्हणतोय घोड्याची. 100% वाटत नाही, काहीतरी वेगळं आहे. नाही 100% घोड्याची नाल. आयुष्यपत नाल असेल तर काय ट्रेजर काढलंय बघा आपण. हे बघा, पहिलाच असं reading. काहीच आहे. पहिल्याच रिडिंग. हा, लोखंडाची आहे, पण ती असते अशी. होय, खिळे आहेत म्हणून मी म्हणतो. हा, भारी रे. गुडलक साठी वापरतात आणि आमची सुरुवातच गुडलकने झाली आहे. लेट्स गो चिवला बीच. आता बघू इथे काय मिळतंय. हा, इकडेच आहे. काहीतरी लागलं इथे, काहीतरी. हे हे बघ, बांगडी आहे. चला शुभ मुहूर्त झाला. गुड लक साइन. येस. आई शपथ. हे बघ, बांगडी मिळाली. त्याच्यावर अशी डिझाईन आहे, पण इमिटेशन आहे. थोड्या ह्या पट्ट्यामध्ये बघूया. आता आकाश बघा कसं झालंय मस्त. दर वेळेला एक एक मिनिटाला संपूर्ण निसर्ग बदलून जातो. फायनली एक रीडिंग अजून आली आहे, बघूया. बघ, वर आले का? हा हा हा, याच्यात आहे. हा,
ए कॉइन आहे. कॉइन. हे बघ तो काय ते वेगळंच आहे. कुठला आहे? कुठला आहे? युनायटेड अरब एमिरेट्स. आई शपथ. फॉरेन कॉइन. अरे हे बीचवर फॉरेन कॉइन कुठून येतात? पर्यटक येतात. हा हे बघा कसलं आहे. युनायटेड अरब एमिरेट्स. वाव. कुठच्या तरी लँग्वेज मध्ये. यस आजचा Foreign दिवस coin. लकी आहे वाटतं आपला. लकी, कारण सुरुवातच आमची एका लकी हा, ट्रेजरने झाली treasure ने होती. झाली आहे. चल लवकर आता काहीतरी भारी काढूया आज. आम्ही मागच्या वेळेस तारकर्ली बीचला गेलो होतो, तिथे सुद्धा आम्हाला कॉइन भेटले. मी असं एक हे बघितलं होतं, ते गुड लक साठी टाकतात समुद्रामध्ये. पर्यटक. आई शपथ. आपण कसे टाकतो? हा 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 तसे ते आपले कॉइन टाकतात. आपले कॉइन म्हणजे टाकत असतील ना, हा. टाकल्याशिवाय थोडी येणार आहे तिथे. बरोबर. किंवा तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा. हा कुठला कॉइन आहे मित्रांनो ते नक्की सांग. फोटो टाकतो मी तुम्हाला बाजूला. याची व्हॅल्यू काय असेल? आय थिंक हा जास्त व्हॅल्युएबल नाहीये, हा कारण आपल्या नॉर्मल कॉइन नवीन आहे, जुना नाही. नवीन आहे, एकदम नवीन आहे. म्हणजे आता जे रिसेंट पर्यटक आले असतील ना त्यांच्या ह्या वेकेशन मधले या मे महिन्याच्या सीझन मध्ये. अजून एक रिडिंग शोधून काढली आहे बऱ्याच वेळानंतर, आणि ह्या वेळेला आम्ही जरा पाण्याच्या जवळ आलोय. इथे वर आलं. हा बो डॉगी आला तो बाजूला. कॉइन आहे. तारकर्लीला मिळालेलं बो तसला आहे. होय ना? होय. मित्रांनो अजून एक फॉरेन कॉइन. इकडे कॉइन खूप आहेत. हा बघा मस्त आहे रे. आपण फोटो टाकू म्हणजे एक्झॅक्ट त्यांना कळेल कोणतं आहे. पण मस्त इथे सांगू खूप कसलं फॉरेन आहे? कॉइन आहेत. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. 5 सेंट्स. 5 सेंट्स. समुद्राचा आवाज येत असेल तुम्हाला, पण नॉइज इकडे ना काय होते सांग, समुद्राच्या लाटांच्या मुळे ना हे रीडिंग मिस होते. कळत नाही. हेडफोन आहेत पण आणत नाही आपण, कारण ते व्हिडिओ मध्ये आवाज येत नाही ना. मग बाहेर आवाज येत नाही हेडफोन लावल्यावर. हे बघ इथे रीडिंग आहे. आहे पाणी येतंय पण हलकीशी येऊन गेली रीडिंग. कुठे आहे? या एरियात बघ. पाणी बघा, माझी बूट भिजती. अरे यार. हे बघ काहीतरी होते इथे. कुठे? हे बघ इथे. शिट. ओ माय गॉड. आईच्या गावात. हो इतकं वरच्यावर गोल्ड. सांग गोल्ड आहे डेफिनेटली. गोल्ड आहे. ज्वेलरीचाच पीस आहे, कसला तरी असू शकतं. मित्रांनो असे ते नशीब पलटणार. गळ्यात वगैरे असतं बघ, त्याचा पीस आहे असं दाखवतो. हा हे बघ. हे झुमका आहे काय? असं कानातलं आहे की काय माहित नाही, पण असं ते हे दिसतंय. वरच्या वरच भेटला, जास्त डीप नव्हता. आणि जर हे गोल्ड असेल तर गोल्ड दिसतंय एकंदरीत, पण हे चेक केल्याशिवाय नाही सांगू शकत आपण. अशा छोट्या वस्तू आपल्याला कळत नाही पटकन. पण मित्रांनो फायनली जाता जाता कसलं जबरदस्त नशीब पलटून गेलं. पण हे बघा, म्हणजे वाळूच्याच ठिकाणी ना जास्त करून अशा वस्तू सापडतात, आणि आम्ही तिकडे शोधत राहतो, कारण मशीन आमची पाण्यात हे नाही करत. पण हे काढली शोधून रे फायनली. हे चेक करूनच कळेल आपल्याला की हे गोल्ड आहे की नाही. हे जर तुम्हाला मित्रांनो जाणून घ्यायचं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. म्हणजे आम्ही व्हिडिओ जर टाकला, म्हणजे एकाच व्हिडिओत आम्ही कुठेतरी ज्वेलर काकांकडे जातो आणि सगळ्या सापडलेल्या वस्तू आम्ही चेक करून घेतो. तर तो व्हिडिओ मिस होऊ नये म्हणून बेल आयकॉन ऑन करा, सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. अजून बऱ्याच वेळानंतर रीडिंग आली, आणि ह्या वेळेला आम्ही परत वरती आलोय, कारण ना तिकडे आम्ही पूर्ण फिरून पाहिलं,
पण आमची म्हणजे मशीन मी असं करतोय, असं जातोय असं येतोय, असं जातोय असं हा. येतोय. आता इथे बघूया काय मिळतंय. पीओयू चालू कर. 75-80 मोठी आहे रिडिंग म्हणजे. आहे. आहे काय नाही. ए थांब, काहीतरी आहे. हे बघ काय मोठं आहे, काहीतरी मोठं आहे. काहीतरी आहे पण लागतंय. हे बघ वाचतंय. हे हम्म, बघ हम्म. त्या साईडला आहे. डबा आहे काय? डब्यासारखंच काहीतरी आहे. वर तू ह्या बाजूला खणलं, वरती खण, हळू खण, डॅमेज होईल. हे बघ अरे हे काहीतरी वेगळंच आहे. हे आईला मोठं आहे रे. बाप रे खूप मोठं आहे. कळशी. कळशी कुठून येणार इकडे? लोखंडाचंच आहे पण खूप एवढी मोठी गोष्ट आहे. याच्यात पीओव्ही मध्ये दिसतंय. हे बघ कळशी हरकत दिसतंय. आणि त्यानं हे पण आहे तेल. गदा. नाही नाही नाही, काय आहे काढलंस? होय, बघू. बॉम्ब नाही ना. त्याच्या हरकत दिसत. काय आहे? हलतंय ते, हे बघ आतलं हे. मित्रांनो काय हे ते बघ, त्याला हे आहे चिकटलेले. आय थिंक हा म्हणजे ते पाण्यातलंच आलंय ते वरती. पाण्यात समुद्राच्या खाली होत. हा, त्याला खेकडे टाईप हे लागले, शिंपले टाईप काहीतरी आहेत. हे बघ असं हलतंय. फ्लोटर आहे वाटतं तो, फ्लोटर हा आहे ना. हे बघ असं तरंगत तरंगत ते फ्लोटर. साफ करून दाखव याच्यात. हे असं काहीच मिळालं आणि इकडे येऊन मी ते टाकलं. इथे येऊन त्याच्या हातातून ते पडलं आणि त्याचे अरे पडलं म्हणजे हे असं निकळलं. 2 तुकडे झाले. हे बघा स्पंजच आहे आतमध्ये. स्पंज आहे. तर धुवून तरी पण धुवून बघूया. जड आहे रे. मग हाताला लागतील. ऐकलं हे बघ काय ते. हे बघ आलं. पोस्टमॉर्टमच करून टाकलं. हे तरी धुवून आणतो. फ्लोटर आहे आणि त्याच्यात लाईट्स आहेत. हे बघ, लाईट आहेत. हा ते आता दिसले. हे बघ, हा 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 हे बघ, आतमध्ये लाईट लाईट आहे. हे बघ, बल्ब आहेत. आणि म्हणजे त्याला ते पूर्ण हे रात्रीचं. शेवाळ झाली, म्हणजे ते जाळ्याच्या टोकाला लावतात ते. असेल. तर मित्रांनो आता आमचा व्हिडिओ तर शूट झालाय पण समुद्रावर बऱ्यापैकी कचरा आम्हाला दिसतोय. तर आता आम्ही म्हटलं की थोडा कचरा आपण साफ करून जाऊया जाता जाता. तर हे दाखवण्यामागचा उद्देश एवढंच आहे की कचरा साफ केला पाहिजे. तर मित्रांनो जाता जाता हा बघा पिशवी भरून कचरा पूर्ण घेतलाय. बीचवर असा कचरा करू नका आणि जमलं तर तुमच्यासोबत कचरा घेऊन जा आणि बीच स्वच्छ ठेवा. तर मित्रांनो जेवढा काय आम्ही कचरा गोळा केला आहे तो या डस्टबिनमध्ये टाकतोय. इथे नगरपंचायतीची घंटागाडी येऊन हा सगळा कचरा घेऊन जाईल. चला, बिग तुम्ही पण असंच काम करा. एवढाच हा संदेश देण्यासाठी आम्ही हा व्हिडिओमध्ये दाखवलाय. येस. हे गाईज, तर असा होता आपला चिवला बीच वरचा एकदम आउटस्टँडिंग धमाकेदार असा एपिसोड. जो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि मित्रांनो अजून एक आम्हाला जाता जाता एक फॉरेन कॉइन्स भेटला होता. म्हणजे आम्ही रीलचं शूट करताना हे सापडलंय. त्यामुळे आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुक या ठिकाणी फॉलो करायला विसरू नका. कारण तिकडेच आम्ही अशा ह्या व्हिडिओमध्ये न मिळालेल्या गोष्टी तिकडे टाकतो. तर तिकडे नक्की फॉलो करा. आणि हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आपल्या मित्रमैत्रिणींना घरच्यांना शेअर करून सांगा की नवीन कंटेंट मार्केटमध्ये आलंय. कोकणातल्या फेमस अशा बीचवर जाऊन आम्ही ट्रेजर हंटिंग करतो आणि तिकडे काय सापडू शकतं ते आम्ही तुम्हाला दाखवतो. तर चला तर मग मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन ट्रेजर हंटिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे गोल्ड, पीस आउट. यो चलो.